नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता न्यूज टॉप 9 च्या माध्यमातून घेणार आहोत विविध क्षेत्रातील बातम्यांचा आढावा. सुरुवातीला टॉप 9 मोठ्या बातम्या. निकालामुळे धनंजय मुंडे तोंडावर पडले. मी 11 तारखेला आमच्या लग्नाचे फोटो शेअर करणार. माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. 6 महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार, करुणा मुंडेंचा दावा. माझगाव सत्र न्यायालयाचा निकाल करुणा मुंडेंच्या बाजूने. पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला. धनंजय मुंडेंना आव्हान याचिका फेटाळत कोर्टाचा मोठा झटका. स्त्री म्हणून वाटतं की एका बाईच्या लढ्याला यश येतंय. धनंजय मुंडे इतकी वर्ष खोटे बोलले, जे खोटं अॅफिडेव्हिट दिलं त्यामुळे त्यांना न्यायालयाने झटका दिलाच पाहिजे. त्यांची आमदारकीही रद्द झाली पाहिजे, अंजली दमानी यांची मागणी. कोकाटेंच्या विधानावर अजित पवार अनभिज्ञ. कोकाटे नेमकं काय बोलले माहीत नाही, अजित पवारांची प्रतिक्रिया. तर शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात, कोकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य. सुनील केदार राहुल गांधींना 24 तासात काढलं होतं, मात्र कोकाटे लाडके मंत्री, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळांची टीका. जनतेशी नाळ तुटली तर आम्ही विधानसभेतही निवडून येणार नाही. जनतेशी कनेक्ट राहणं हे नेत्याचं मुख्य काम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. कृषी मंत्र्यांचं विधान संतापजनक. कृषी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती दौऱ्यावर. सकाळपासून अजित पवारांकडून विविध विकास कामांची पाहणी. दिवसभर बारामतीमधील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार. नव्या वक्फ सुधारणा विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी. नव्या वक्फ धोरणाला सुधारणा विधेयकाचं कायद्यात रूपांतर.